प्रश्न क्रमांक 1, 40695 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? तर आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करूया. मोठा अंक घेतला 9, 6, 5, 4 आणि 0. या 96,540 मधून लहानात लहान 5 अंकी संख्या वजा करूया. 4, 0, 5, 6 आणि 9 ही संख्या आपण वजा केली. 10तनं 9 गेले 1 हातचा माघारी, 14तनं 7 गेले 7 हातचा माघारी, 15तून 6 गेले 9 हातचा माघारी, 6तून 1 गेला 5 आणि 9तून 4 गेले 5. तर आपल्याला संख्या मिळते 55,971. यातल्या यांच्या वजाबाकीतील म्हणजे 5 अधिक 5 अधिक 9 अधिक 7 अधिक 1 ही जर बेरीज केली, 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 7 26 आणि 7 26 आणि 1 27. तर 27 आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. तीन 5 9 8 6 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची आहे. 9, 8, 6 आणि 5 ही मोठ्यात मोठी हे अंक वापरून यापैकी 4 अंक वापरून तयार होणारी संख्या असेल 9,865. यातला एकक स्थानचा अंक आहे 5. 5ची तिप्पट विचारलेली आहे. 5 गुणिले 3 15. आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला असणार आहे. तिसरा प्रश्न पाहूया. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? तर आपण सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या असेल 9,99,999. यातून कोणती संख्या वजा करावी म्हणजे आपण एक्स म्हणूया. एक्स ही संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळते म्हणजे 99,999. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर ऋण एक्स बरोबर चिन्हाचे इकडे घेतलं की ते धन एक्स होतं आणि 99,000 इकडं 99,999 बरोबर चिन्हाच्या डावीकडे पाठवलं की ते ऋण होतं. म्हणजे 9,99,999 वजा 99,999 बरोबर एक्स. यांची जर वजाबाकी केली 9,99,999 मधून 99,999 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 9 लाख. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 7 9 1 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? तर अशा वेळेस काय करायचं बघा. असं जर उदाहरण परीक्षेला विचारलं तर बघा कोणतेही आपल्याला 3 अंक दिले शून्य सोडून, म्हणजे समजा आपल्याला 2, 5 आणि 7 हे 3 अंक दिले
तर हे एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या किती असतात ते आपण पाहू. 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं की एकूण 6 संख्या तयार होतात. आता या तयार होणाऱ्या 6 संख्यांची आपण बेरीज कशी काढायची, तर बेरीज काढण्यासाठी आपण या दिलेल्या 3 अंकांची बेरीज करायची आणि गुणिले 222 ने गुणायचं. जर आपल्याला 4 अंक दिले असतील, आता आपण 4 अंक इथं दिलेत, 7913 7913 हे 4 अंक दिलेले आहेत. तर या 4 अंकापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या असतील 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 त्रिक 12 आणि 12 दोन्ही 24. तर या सगळ्या ह्या 4 अंकापासून एकूण 24 संख्या तयार होतात आणि या 24 संख्यांच्या आपल्याला बेरीज काढायची असेल तर अंकांची बेरीज करायची आणि गुणिले 6666 न गुणायचं. तर आपण 7913 यांची बेरीज केली तर ती येईल 20. गुणिले जर आपण 6666 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल. शून्य आपण शेवटी घेतलं. बेसकी 12 हातच्या आला 1, बेसकी 12 ने 1 13, हातच्या आला 1, बेसकी 12 ने 1 13, हातच्या आला 1, बेसकी 12 ने 1 13, 1,33,320 हे आपल्याला उत्तर मिळेल. जर 5 अंक दिले असतील, कोणतेही 5 अंक शून्य सोडून, समजा 2, 4, 6, 7 आणि 9, तर एकूण तयार होणाऱ्या संख्या असतील 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, एकूण संख्या होतील तयार 120. आणि या सर्व अंकांपासून तयार होणारे एकूण संख्या यांची जर बेरीज करायची असेल तर अंकांची बेरीज गुणिले 26,664 ने गुणलं की या 120 संख्यांची आपल्याला बेरीज मिळते. पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न. पाचवा प्रश्न. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 79,999, 79,898, 78,998, 78,898 यापैकी 7 न प्रारंभ म्हणजे सुरुवात, तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळेल. 79,999. प्रश्न क्रमांक 6 बघूया. 53097 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? तर आपल्याला समसंख्या काढायची आहे मोठ्यात मोठी. तर आपण पहिल्यांदा 9 अंक घेतला, मग 7, मग 5 आणि 3 आणि 0, 97,530. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता 4थ्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे एकूण अंक दिलेले आहेत 3. संख्या तयार होतील 3 गुणिले 2 गुणिले 1, एकूण संख्या तयार होतील 6. तर सर्व अंकांची बेरीज करायची. 2 अधिक 5 अधिक 6 आणि गुणवायचं आहे आपल्याला 222 न. 6 5 11 2 13, 13 गुणिले 222 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 2,886. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे.
प्रश्न क्रमांक 8 बघूयात, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? प्रथमतः आपल्याला पहिली अट बघायची आहे. 4 व 5 हे अंक नकोत त्या संख्येमध्ये. पहिल्या संख्येमध्ये नाहीत, दुसऱ्यामध्ये नाहीत, तिसऱ्यामध्ये नाहीत आणि चौथ्यामध्ये बी नाहीत. आता एक अंक एकदाच वापरलेला हवा अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या. तर ती आपल्याला संख्या मिळेल पर्याय क्रमांक 3 1026. प्रश्न क्रमांक 9, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या असेल 9999 वजा 3 अंकी लहानात लहान संख्या असेल 100. 9999 मधून 100 जर वजा केला आपण 9899 हे आपले उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर मिळणार आहे.